time dancing the track, classical shot over the extra cover for 4. This is the typical Pritesh Patil stroke. प्रत्येक मराठा बेड़ा है. Magnificent stroke indeed. Use the fist and hits over the extra cover. एक ओवर की समाप्ति, कुल रन बने 13. बढ़िया शुरुआत सुबह के सत्र में हम देख रहे हैं. घरेलू मैदान पे खेलती हुई वीर तानाजी दापोटे आरडी चषक 2020 में, आरडी चषक 2020 को अब तक लाए विनोद पाटिल फोकसमैन और साथ ही साथ आरडी धाबा, लेकिन इसका ऑर्गेनाइज किया है आरडी ग्रुप ओली ने. जॉन्टी जोशी, चरण पाटिल और पूरी उनकी टीम. सबसे बड़ी बात है कि जॉन्टी जोशी क्रिकेट के बहुत जानकार है, चरण पाटिल क्रिकेट के बहुत बड़े जानकार है. यही कारण है कि कोई भी जब शो होता है तो उसमें वो रंग भर देते हैं. मोहन भुईड़, जब तक ओमकार नहीं पहुंचे आपको कमेंट्री बॉक्स में आना है. गेंदबाजी के लिए नीलेश मात्रे दूर वाले छोर से आते हुए इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है. स्वीप करना चाहते थे अंपायर, लोगों का इशारा लेग बाई. एक रन से स्कोर 14 रनों पे पहुंचा है. वेलकम मोइन भुईड़, एक ऐसे कमेंटेटर जो कोई भी प्रोग्राम कर सकते हैं, हल्दी हो, शादी हो. और इसी ग्राउंड पे उनका वो गाया हुआ कव्वाली मुझे याद है 2016 में, जो उन्होंने आदित्य ठाकरे कप में गाया था. राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए फिर से लॉन्ग में शफल खेलना चाहते थे प्रीतेश, निशाना चूका, वहां पे रन पूरा. देखिए ओवर थ्रो हुआ है और 2 रन बना लिए बैट्समैन ने. लेग बाय, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 पे पहुंचा है. हालांकि चिरोबा कुन बी को हम देखते हैं तो उनके पास भी एक से बढ़कर एक खिलाड़ी है, लेकिन फोकस पे रहेंगे दिनेश भुईड़. कौन भूल सकता है उस बारी को जो उन्होंने खेली थी, 38 रनों की बहुत ही जबरदस्त बारी. चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे दिनेश भुईड़ के कम से कम 7 से 8 बारियां ऐसी है जो सिटी क्रिकेट में सुनहरे उर्फों से लिखी गई, चाहे वो सनी स्पोर्ट्स के लिए खेले हो, चाहे वो किसी भी टीम के लिए खेले हो. अमर एकता, सुई जीत की कोशिश, जाल में फंस गए. एक अच्छे बैट्समैन का खराब शॉट, आउट हो गए प्रीतेश. कुल मिलाकर 16 रन 2 विकेटों के नुकसान पे दूसरे ओवर का खेल चल रहा है. क्या कहेंगे मोहन, जिस तरह की शुरुआत अपने घरेलू मैदान पर वीर तानाजी दापोटे स्विच खेळण्याचा प्रयत्न आपण प्रितेशाचा पाहिला होता. स्विचसाठी मी इतकंच सांगेन, लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, और यहाँ पर जरूर बर्बाद होते देख रहे हैं हम प्रितेश को. क्या बात है, एक से एक कमेंटेटर हमारे हैं. दशरथ पाटिल का ये शॉट पे जो कमेंट्स रहते हैं वो तो मैं आपको नहीं बता सकता. देखिए कमेंट्री की दुनिया ने भी बहुत तरक्की कर ली है और
एक से बढ़कर एक कमेंटेटर अपने अलग अंदाज में आए हैं। नए बैट्समैन मैन इन फॉर्म हर्षद चौधरी। टीडीपीएल में क्या बल्लेबाजी की थी हर्षद ने। बहुत कुछ डिपेंड करता है हर्षद पे। आने वाले बल्लेबाजों में पिंच हिटर के तौर पे कभी भी इस्तेमाल हो सकते हैं ब्लैक डायमंड ऑफ दापोडे राजन पाटिल, बहुत मशहूर ऑलराउंडर, सिटी और ग्रामीण दोनों फॉर्मेट के। लेकिन वीर तानाजी दापोडे कहीं ना कहीं 50 के करीब जाना होगा। फुल टॉस गेंद, धीरे से खेलते हुए गेंद को वाइड ऑफ लॉन्ग ऑफ से आए खिलाड़ी और बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 18 रन पे पहुंचा है। कौन बनेगा चैंपियन? हालांकि कल आरडी चैंपियन बन गई, 444 सिटी क्रिकेट का पहला कप जीता। आरडी कप का चैंपियन कौन बनेगा सुपर फ्राइडे में देखना ना भूलिए। राइट आर्म ओवर द स्टंप सारे गेंदबाज। इस मर्तबा फेंक दिया गेंद को काऊ कॉर्नर के ऊपर, 6 रन। तरीका, हालांकि हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे चले गए थे और गेंद को खेल दिया उन्होंने बहुत ही खूबसूरती के साथ काऊ कॉर्नर के ऊपर, 6 रन। 24 पे पहुंचा है स्कोर और हर्षद चौधरी ने अपने तेवर साफ कर दिए हैं। तीखे तेवर हर्षद चौधरी के। और कल आपने देखा था कि अनुष्का के देवरों ने ऑस्ट्रेलिया को आखिरकार खाक चटा दी। हर्षद 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं। हमारे डीजे मैन भी सुबह सुबह अच्छे मूड में। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए नीलेश मात्रे इस मरतबा गेंद को आने दिया था, धीरे से टैप किया गेंद को बैकवर्ड पॉइंट पे, 1 रन। 2 ओवर की समाप्ति, 25 रन बने। हर्षद चौधरी वहां पर रहेंगे तो 50 के लक्ष्य को जरूर छुएंगी जो टारगेट देना है उनको। लेकिन क्या कुछ होता है, आइए सुनते हैं अगली दौड़ में मोहन भोईर को। थँक्स, धन्यवाद सिद्दीक जी. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या पाहतोय 25%. आपण विचार केला तर एक 12.50 ची सरासरी आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत आहे आणि निश्चित तिसरं षटक हे स्पर्धेतील एक टर्निंग पॉईंट असतं. तिसऱ्या षटकावर किती धावा येतात ह्यावर बरंच काही डिफेंड असतं. तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं. गोलंदाजी दुरा सांभाळतोय, बघूया. चिरोबा कौन बी के लिए शुभम पाटिल गोवे ने ऑल द बेस्ट कहा है। शुभम पाटिल क्रिकेट के बहुत बड़े चहीते हैं और सुबह के सत्र में मैं आपको वेलकम कहता हूं आरडी कप 2020 में। नमित तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं. गोलंदाजीवर समोर नमित. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. जनमन टेंबोली विपक्ष जयदुर्गा सुरई. सुरई अगेन्स्ट टेंबोली, दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच आपलं रिपोर्टिंग करायचं आहे प्लीज. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती 25%. आपण विचार केला तर 12.50 ची सरासरी, एक चांगली सरासरी या ठिकाणी वीर आणि दापोडे संघ घरच्या मैदानावर करतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं. गोलंदाजी धुरा सांभाळतोय नमित. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील सर्वात विस्फोट असा फलंदाज हर्षद. नॉन स्टेकला पण निखिलला पाहतोय. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला होतो. जे संघाला पाहिजे तेच मिळतं. असे त्याच्या बॅटमधून व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा आणि चिकना फटका, चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार.
break, goes his back foot and pull and powerful. Big one. Cross the boundary for 6. संघाची धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते ती 31. चेंडूला आउट ऑफ एंड साइजचा फटका आपण पाहतो. अप्रतिम फटका डीप एक्स्ट्रावर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतो. पुन्हा एकदा हर्षदीच्या बॅट मधून व्हेरी नाईस टोक. अतिशय चांगला फटका. चेंडूची लाईन लवकर रीट केली. चेंडूला एका रेषेमध्ये भिरकावून दिलं होतं आणि चेंडू. मैंने पहले ही कहा था कि हर्षद चौधरी बहुत अच्छे टच में है इस सीजन में, और क्या बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए किस तरह से उस शॉट को अंजाम दिया था. अपने आप को थोड़ा सा रूम दिया. ओह क्लासिकल. थोड़ी देर के लिए मानो लग रहा हो कि मार्कवा इस शॉट को कह रहे हो. दिलकश स्ट्रोक. अब दिनेश आए वहाँ पर, चिंताएं बढ़ी है जिस तरह से हर्षद चौधरी ने बल्लेबाजी शुरू की. फटका ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला, जेव्हा संघाला तेच म्हणजे टायमिंग आणि ताकद जबरदस्त फटक्यामध्ये आपण पाहिलं. चेंडू एक्स्ट्रा सीमाच्या बाहेर जाणार. दणदणीत चौकार येतोय. चौघा संघाची धावसंख्या होती ती 35. पुन्हा एकदा गोलंदाज नमित. चेंडूला पुल केले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. 1 बॉन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू पुन्हा एकदा वाईट ऑफ लॉंग ऑन सीमेच्या बाहेर जातोय. बीट करतो क्षेत्ररक्षकाला. चौकार येतो हर्षद त्याच्या बॅट मधून आणि या चौकारानं संघाची धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते ती 39. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. देख रहे हैं कि कहाँ पे खिलाड़ी खड़ा है और कहाँ पे नहीं खड़ा है. इसे कहते हैं प्रेजेंस माइंड. ये देखिए बैकफुट पे चले गए थे, पिछले पाँव पे वजन ट्रांसफर किया, फोर्स किया. ये देखते हुए कि मिड ऑन सर्कल में what a batting. This is the incredible batting from the big name Arshad Chaudhary. Great batting. जनमन टेंबवली विपक्ष जयदुर्गा सुरे या दोन संघांमधून पुढील सामना असेल. या अनुषंगाने दोन्ही संघाचे संघनायक चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये याचा आहे. पुन्हा एकदा नमित. राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो हर्षद, ज्याच्या बॅट मधून अतिशय चांगले फटके. अतिशय क्लास फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर जाणारा दणदणी चौकार. Great batting. This is a elegant batting. This is a amazing batting. इससे अच्छी सुबह नहीं हो सकती है और इससे अच्छी सुबह की बल्लेबाजी नहीं हो सकती है. क्या शॉट कर रहे हैं. ये देखिए इनसाइड आउट इनफील्ड के ऊपर से जाजिबुल नजर शॉट. इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं. जिस तरह पहाड़ी से गिरता हुआ झरना, समंदर से उठती हुई लहरें आंखों में समा जाती है. इनक्रेडिबल बैटिंग. हर्षद चौधरी को पता था दिनेश पाटिल आउट हुए हैं, उनको पता था प्रीतेश आउट हुए हैं, और इसे कहते हैं कि अपने कंधों पे जिम्मेदारी लेके बल्लेबाजी करना. हर्षद इस वक्त खेल रहे हैं 25 रन पर. हर्षद याच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकारांची हॅट्रिक साधणारा या स्पर्धेतला तिसरा फलंदाज. अप्रतिम फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो. या स्पर्धेतला तिसरा फलंदाज ठरतो. या स्पर्धेतली चौकारांची हॅट्रिक साधणारा मित्र अगोदर कामगिरी झाली होती गावदी ओवळिया संघाचा जयेश पाटील, त्यानंतर दापोडे लेकिन ए संघाचा दिनेश पाटील. यस, आपको ये बताना चाहिए कि सारा लेखा जोखा हम तक ला रहे हैं ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड. आणि निश्चितच पूर्ण पसरवण्याचं अपडेट ज्याच्या माध्यमातून मित्र आपण पाहतोय, पूर्ण लेखा जोखा ज्याच्या माध्यमातून आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. ग्रेट मॅन अल्पेश गायकवाड. चौकारांची हॅट्रिक हर्षदेच्या बॅट मधून पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज नमित. तिच्या मागडे षटक आता तो नमित पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोरचा मारा. स्ट्राईक करू. चेंडूला ऑन साईडला खेळले जात आहे. चेंडू मिळवून डीप लॉंगॉनला येतोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण फक्त आणि फक्त मिळेल 1 धाव. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते ती 44. पहला शॉट ऐसा जिस पर के टाइमिंग नहीं कर पाए. हालांकि नमीन पाटिल जो है कहीं ना कहीं लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे हैं. नमित आता मात्र थोडंसं कमबॅक होतोय. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी हाताला होता नमित. आता पुन्हा एकदा सजित मारतो. पंचांकडे गाड घेतो. राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मात्र असेल ती निखिल याला.
आता आपण निखिलच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा पाहिल्यात. वैयक्तिक 5 या धावसंख्येवर त्यामध्ये एक खणखणीत चौकार आपण पाहिलात. लक्ष्य थोडासा बाहेरचा चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नव्हतं. शॉट पाहिला की चेंडू जातोय, मिळेल फक्त एक धाव. धावसंख्या एक धावेने पुढे सरकते ती 45. चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय. जयदुर्गा सुरई अगेन्स्ट जनमन टेंबवली. दोन्ही संघाच्या संघाने प्रथम आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण प्लीज लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 3 ओवर की समाप्ति पे हम देखते हैं तो सुबह का सत्र है, मॉर्निंग सेशन है और क्लाइमेट अभी पूरी तरह से गर्म नहीं हुआ है. एक अच्छा टोटल बना है. कारण है कि 45 में 26 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं मैन इन फॉर्म हर्षद चौधरी. जो संघ उशिरा रिपोर्ट करेल त्या संघाला कदाचित पॅनल्टीचा सामना करावा लागेल. तेव्हा दोन्ही संघांना पुन्हा एकदा सूचित करतोय, प्लीज Yes. आपण आल्याचे रिपोर्टिंग करा. वैसे भी टेम्बोली नंबर 1 पे रैंक कर रही है ग्रामीण क्रिकेट में BCA फॉर्मेट में. टेम्बोली के कैप्टन और जयदुर्गा सुरई के कैप्टन, आखिरी ऑफिशियल कॉल है, पहले आपको रिपोर्ट करना है और उसके बाद टॉप करना है. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे 15 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. धावसंख्या ती 45. प्रति षटकामागे 15 धावांचं आव्हान आपण पाहतोय. आता उर्वरित शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि गोलंदाज प्रणय. स्ट्राईक रोटेट करतो निखिल, रायटम ओरचा मारा. चेंडूला थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. निश्चित ज्या ठिकाणी मैदान सोडावं लागेल निखिल याला. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. व्यवस्थित संपर्क नव्हतं. फलंदाज निखिल याला मात्र मैदान सोडावं लागतं. वेलकम मान्यश्री आनंदजी पाटील, आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. प्रणय पहिल्या चेंडूवर अतिशय चांगली सफलता प्राप्त करतोय. निखिल याला मात्र निश्चितच डगआउटचा अस्त्र घेण्यासाठी भाग पाडतोय. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. आता मात्र मैदानामध्ये एक विस्फोटचा फलंदाज आपण राजन याला पाहतोय. मात्र सध्या अतिशय उत्कृष्ट फलंदाजी ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय हर्षद. स्ट्राईक रोटेट करायची संधी हर्षद याला. गोलंदाज सज्ज मार्ग पंचांकडे गाठ घेतोय. अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर. धावसंख्या ती 45. 3/45. देखिए मोहन भाई डेथ ओवर है और डेथ ओवर में हर्षद चौधरी जरूर चाहेंगे कि 10 के ऊपर रन आए और दिनेश चाहेंगे कि अंडर 10 आए. निश्चितच स्लॉग ओव्हर आहे. एक हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव काढण्याचा मानस प्रत्येक फलंदाज असतोय. अतिशय चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून आपण पाहतोय. मिळेल फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या पुढे सरकते ती 46. धावसंख्या होती ती 46. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. न्यू बॅट्समन राजन. चेंडूला ऑन साईडला केलं जातं. चेंडू आउटफील्ड मधून मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेकडे चेंडू निश्चित ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्रातील चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. जीवदान मिळतं राजन याला. धाव मिळते संघाला. धावसंख्या एक धावेने पुढे सकते ती 47. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती हर्षद याला. लॉन्ग ऑफ पे एक आसान सा कैच छोड़ा और मुझे तो लगता है कि भूपेश करार ही अंदर चाहिए थे. सुरेख पेक अतिशय अप्रतिम चेंडू सुंदर ऑफ आपण पाहिलं होतं. अतिशय फेक मात्र कुठेतरी तुझी रॉंग एंड झाली होती आणि ज्या ठिकाणी एक धाव्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 49. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे.
बिल्कुल मैदान में लाठीचार्ज क्रिकेट चलता हुआ जिस तरह से यहाँ से वहाँ गेंद जा रही है, स्कोर इस वक्त 49 रन। देखना है कि अरशद चौधरी इस ओवर में कमाल की बॉलिंग कर रहे हैं, पुराने जगह नहीं दे रहे बैट्समैन को, विकेट टू विकेट तेज तर्रार बॉलिंग कर रहे हैं। अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आणि येणाऱ्या 2 चेंडूमधून बघूया हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत धावसंख्या ती 49। पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंजाकडे गाठ घेतो, स्ट्राईक रोटेट करतो हर्षद। या ठिकाणी मात्र अतिशय चांगला चेंडू म्हणता येणार नाहीये, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं। ज्या चेंडूचा समाचार हवा तसा मात्र निश्चित हर्षद त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाहीये। फुल्यांचा चेंडू होता, पुल केलं होतं, आउटफील्डमधून शतरक्षण खराब, जीवदान मिळते आणि याचबरोबर 2 धावा। मुझे तो यस तीसरे अंपायर की मदद ली है, रिव्यू लिया है बीमर के लिए रिव्यू लिया है। यस हमारे तीसरे अंपायर आ रहे हैं। और देखिए मुझे तो ऐसा लगता है कि चिरोबा कोन बी के जो कोन के नाके पे सुबह सुबह पंजाबी समोसा मिलता है, उसकी चिकनाहट उनके हाथों में रहेगी जिस तरह से कैचेस छूट रहे। इसीलिए मैं कहता हूँ बालों में जेल और हाथों में तेल लगा के क्रिकेट ना खेले। बीमर के लिए रिव्यू मांगा है, वहाँ पर देखने हमारे अंपायर बहुत क्लोज वॉच कर रहे हैं। जयदुर्गा सोरे अगेन्स्ट टेंबिवली या दोन्ही संघाच्या संघाने आपण लगेच थोडंसं आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। फेयर डिलीवरी है, अंपायर का कहना है कि बीमर नहीं है, फेयर डिलीवरी। स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रनों पे पहुंचा है, 51। आप देख रहे हैं आरडी कप 2020 आप सभी का हार्दिक स्वागत है। विनोद पाटिल और आरडी ग्रुप, ओली, चरण पाटिल और जॉन्टी जोशी और उनकी पूरी कमेटी की तरफ से प्रणय राइट आर्म ओवर द स्टंप्स, क्रीज के कोने से बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर थी, निकल गई विकेट कीपर के पास। तो कुल मिलाकर रन बने 51-52 की चुनौती है। आइए मैं आपको लिए चलता हूं मोहन भैर के पास फ्रेश टॉस के लिए। थँक्स, धन्यवाद सर। तर चला पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतोय। टेंबिवली अगेन्स्ट सुरई, आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे। तर मित्रो 2 संघांमधून आपण या स्पर्धेतला आजच्या स्पर्धेतला दुसरा सामना पाहतोय। टेंबिवली अगेन्स्ट सुरई, जयदुर्गा सुरई अगेन्स्ट जनमन टेंबिवली। स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर आपण पाहू शकता जॉन्टी जोशी यांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक केले जाणार। तत्पूर्वी दोन्ही संघांच्या माहितीसाठी स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता। आरडी ग्रुप एका बाजूला, तर एका बाजूला आरडी चषक, आरडी ग्रुप किंवा आरडी चषक, आरडी ग्रुप, आरडी ग्रुप
तर निश्चितच नाणेफेक झाली. नाणेफेकचं कोण नाणेफेकीचा कॉल लागतोय जैन टिंबोळी संघाच्या माध्यमातून. मित्र 4 षटकांचा सामना आहे. सकाळचं क्लायमेट थोडंसं कूल आहे. सध्या तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर आपला संघ रँकिंग नंबर 1चा आहे आणि एक बिग स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. का निर्णय? फील्ड फर्स्ट गेम आम्ही प्रथम आपण क्षेत्र स्वीकारता समोरच्या संघात आपण विचार केला ही एका तालुक्यातील बॅटिंग लाईनअप संघाकडे, या संघाकडे बॅटिंग चांगली आहे. मात्र अशा संघाला एक महत्त्वाच्या सामन्यामधून आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कम से कम 45-50 टार्गेट द्या. त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे आणि आपल्याकडे कोण गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा असेल? हर्षद आहे, प्रतीक, मोनिश, 2 बॉलर नाही आहेत आमचे शॉर्ट. तालुका क्रिकेटमध्ये आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा केल्या, मात्र एक अशी इव्हेंट स्पर्धा आज पाहतोय. विनोद पाटील यांची देण आपण पाहतोय. एक सुरेख आणि सुंदर स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. आपले काय कमेंट्स आहेत? आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचा अभिनंदन करतो. टुर्नामेंट पण चांगले आहे, मस्त आयोजन केलं. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. विनोदजी, आपण नाणेफेक हरलात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नाणेफेक आपण जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता मात्र कुठंतरी प्रवाहाच्या अगेन्स्ट जायचं, विरुद्ध दिशेने जायचं आहे आणि तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर सध्या रँकिंग नंबर 1वर सध्या ग्रामीण क्रिकेटमधून संघ करत आपण पाहतोय टेंबिवली. अशा संघाची सगळ्यात सध्या आपला पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामधून आपण त्या फलंदाजी करताना एक कुठपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न कराल? टेंबिवली हा संघ चांगला आहे आणि त्यांची कामगिरी पण चांगली आहे. आम्ही त्यांना 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन काढून टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार. आणि निश्चित 4 षटका जास्तीत जास्त धावा काढण्याचा आपला मानस असेल आणि ह्या धावा काढण्यासाठी आपल्याकडे फलंदाज कोण असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? फलंदाज जे पण मैदानावर उतरतील, मी झालो, दुसरे पण आहेत, जे पण उतरतील त्यांनी आपला 100% द्यावा. स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेचं सुंदर आयोजन आहे. खास करून जॉन्टी जोशी, चरण पाटील यांनी जे आयोजन केलेलं आहे आणि विनोद पाटील RD ग्रुपचे जे सर्व आहे, खरोखर त्यांनी सुंदर आयोजन आहे आणि यापुढे असंच त्यांचं आयोजन व्हावं आणि आम्हाला खेळण्याची संधी देईन हीच त्यांच्याकडून इच्छा आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. मित्र, ग्राउंडमधून आपण ब्रेकिंग न्यूज पाहतो. नाणेफेक झालेली, नाणेफेकीचा कॉल लागतोय टेंबुली संघाच्या बाजूने आणि सूर्य संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सूर्य संघ या ठिकाणी आपण फलंदाजी करणार आहे. आपणास घेऊन चालतोय मी कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ ठाणे ओ टू सिद्दीक सर. धन्यवाद मोहन भोईर. आइए दोस्तों, लौट चलते हैं इस मुकाबले की तरफ. RD चषक की दुनिया में ओमकार शेट्टे मेरे साथ जुड़ चुके हैं. वेलकम ओमकार, वॉइस ऑफ वाकलन. लक्ष्य है 52 रन का. देखना है कि वीर तानाजी के जो गेंदबाज है वो किस तरह के अपने घरेलू मैदान पे गेंदबाजी करते हैं. वेलकम एंड गुड मॉर्निंग ओमकार. Good morning, Bhavesh sir. So back to cricket. 52 is the target in front of Chiroba Konbi. Welcome all of you, and you are watching RD Cup 2020 from historical Veer Tanaji Krida Mandal Dapode. First ball. This time looking for a off drive. Thick outside edge, and with the stroke, Nilesh off the mark with single. Now one of the complete technique batsmen, Dinesh Boyd on his strike. Nilesh Matre off the mark with single, and Cheroba Kon B one without loss. One of the great bowler, Dinanath, right arm round wicket. Ball this time, bowler back drive. Equally effort from Harshad Chaudhary. 7 couple of runs for his side. Not to score. Lovely looking try, picks on the half volley
and firmly driven, but equally stopped. 2 without loss. Dinanath bowling in mandatory power play. He is the one of the frontline bowler of Dapode. This time goes his back foot and punch hard over the covers for 4. Slightly width given by bowler, goes his back foot and cracks it over the infield for 4. Delightful stroke from Nilesh Matre, and his score was up to 6. Could be a very close match. Oh, fine delivery, but equally played over the infield. Typical power play shot. Cross the excellent stop from the fielder. And meanwhile, batsman taken 2. It has been a wonderful fielding from Dapode side. Dinesh Patil is there, experienced campaigner, saving 2 runs for his side. So his score was up to 8. Positive reply from Cheruba Kun B, especially Nilesh Matre. Age and gone. On. Hello. So Dinanath, delighted dear, claimed the very important wicket of Nilesh Matre, who is out for 7. Help up one a cracking boundary, and 8 for the loss of 1 wicket. Dinesh Patil having a word with Dinanath. Harshad Chaudhary. Dinanath, one of the complete frontline bowler of Dapode. But still, Dinesh Bhoir is there, new man in Hemant. Hemant Kadale tried to switch it, beats him outside the off stump. Excellent overturn from Dinanath. 1 ओवर 8 रन 1 विकेट, क्या कहेंगे, 52 का लक्ष्य है और मैंडेटरी पावर प्ले में दीनानाथ ने बढ़िया शुरुआत की. नाही, कालचं देखील एक टार्गेट होतं 45 रनचं आणि पहिलं षटक दीनानाथनं टाकलं. फक्त रन्स खर्च केले होते सर 4 आणि मॅच मध्ये कम्प्लिटली पुनरागमन करून दिलं होतं टीम दापोडेला. आणि पहिल्या मॅच मध्ये जे त्याचं सातत्य होतं गोलंदाजीमध्ये, या षटकामध्ये देखील तेच पाहायला मिळतं. आरडी ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करता. सन्माननीय विनोददादा पाटील यांच्या स्वप्नातनं साकारलेली चरणदादा पाटील आणि जॉन्टी जोशी यांच्या अपार मेहनतीतून आणि आरडी ओळी क्रिकेट संघाच्या माध्यमातून हा भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार आपण एन्जॉय करतोय. आणि तिसऱ्या दिवसामध्ये तमाम भिवंडी क्रिकेटचे चाहते ज्या स्पर्धेसोबत जोडले गेलेत त्यांना एक मानाचा आणि प्रेमाचा जय शिवराय. सका हसरी असावी शिवरायांची मूर्ती मात्र नजरेसमोर दिसावी. मुखी असावे जगदंबेचे नाव सोपे होईल तुमचे सर्व काम. बेस्ट ऑफ लक ऑल टीम. वेलकम प्रतीक बाड्या, मैन इन गोल्डन फॉर्म. इस वक्त 1 ओवर की समाप्ति और क्रिकेट के बहुत बड़े चहीते परेश महाजन हमारे बीच में है. लेजेंड क्रिकेटर, लेजेंड अंपायर, मोस्ट वेलकम परेश. देखिए, बहुत कुछ डिपेंड करता है दिनेश भोईर पे कि वो किस तरह की बल्लेबाजी करते हैं, क्योंकि बहुत ही कंप्लीट टेक्निक बैट्समैन है. बचे हुए 3 ओवर में जो जीतने के लिए रन चाहिए वो है
44। आस्किंग रन रेट बढ़ चुका है, 14 के ऊपर चला गया है, 14.66। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए राजन, ब्लैक डायमंड ऑफ दापोडे। 2017 और 16 के सीजन में सिटी क्रिकेट में लेट देवीदास कप और अगड़ी राजा कप के बेस्ट बॉलर। फ्लिक किया, बहुत खूबसूरत शॉट, 6 रन। यह है दिनेश भोईर का क्लास। ये दिनेश भोईर का क्लास है और उनका वही अंदाज जाके नॉन स्ट्राइक की पॉपिंग क्रीज पे अपना बल्ला स्पर्श करते हैं। बॉल तैयार होईल, राजन। राउंड विकेट। इस मरतबा ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, गेंद जा रही है कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में, 4 रन। दिस इज द क्लास बैटिंग फ्रॉम द कंप्लीट टेक्निक बैट्समैन दिनेश भोईर। सर म्हणून म्हटलं जातं ना, एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर, अनुभव हा सगळ्यात मोठा एक अध्यापक असतो आणि दोघांकडे अनुभव भरपूर चांगला आहे आणि आपण म्हणू शकतो लेजंड वर्सेस लेजंड हा बॅटल सुरू आहे आणि सध्या वर्चस्व गाजवतोय बॅटिंग करत असताना दिनेश भोईर। राजन भी कभी भी पलट के वार कर सकते हैं। एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो फीचर। राजन राइट आर्म, राउंड विकेट, फुल टॉस गेंद, बहुत खूबसूरत टर्न कर दिया पैरों के सामने। आउटफील्ड में प्रीतेश है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। अब मैच में गर्मी पलटती भी और मुझे लगता है ओमकार ये मैच काफी क्लोज जाएगा। सर टार्गेट देखील अतिशय चांगलं सेट झालं या मॅच मध्ये। आपण पाहतो 52 बनवायच्या 13ची सरासरी हवी आहे। 2 षटकामध्ये किती रन येतील त्याच्यावरती येणारं सत्र थोडंसं सोपं होईल, कारण अजूनही प्रीतेश पाटील जो एक गेम चेंजर बॉलर आहे त्याचं षटक देखील बाकी आहे टीम दापोडेकडे। 19 रन बन चुके। इस मरतबा अच्छी गेंद, कराले ने बैकक्लिफ को नीचा करके ड्राइव किया, यॉक कराने की कोशिश, 1 रन। आप देख रहे हैं आरडी चषक 2020 आप तक लाए हैं वन मैन शो विनोद पाटिल और आरडी धाबा। दुल्हन वही जो पियामन भाई और आरडी का खाना आपकी सेहत बनाए। साथ ही साथ ऑर्गेनाइजिंग कमेटी आरडी ग्रुप ओली, जॉन्टी जोशी, चरण पाटिल और उनकी पूरी टीम। राइट आर्म, राउंड विकेट आते हुए, फुल टॉस गेंद, हवा में शॉट जरूर लेकिन सेफ लैंडिंग, गैप में जाती हुई 4 रन। दिनेश भोईर का क्लास इज परमानेंट, फॉर्म इज परमानेंट। अब खतरे की घंटी बजती हुई दापोडे टीम के लिए। स्कोर है 24 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। आज सुबह की धूप खिली हुई है। अगला मुकाबला जहां पर नंबर 1 पे रैंक कर रही बीसीए फॉर्मेट में जेएच टेम्बोली ने टॉस जीता है और जयदुर्गा सुरई स्पोर्ट्स को बल्लेबाजी की दावत दी। ओमकार शेट्टे पिछले 3 दिन से रंग भर रहे आरडी चषक में और 3 दिन से उंगलियों का जादू जगा रहे हैं स्कोरर अल्पेश गायकवाड। 3 दिन से हमारे डीजे मैन परेश रंग भरते हुए। बॉलर बैक ड्राइव, पैरों से गेंद को रोका, मिसफील्ड। लगता है कि दोनों टीमें हाथों में चिकनाई लगा के खेल रही। बहुत महंगा हो रहा था जहां पे उन्होंने 18 रन दिए और मैच अब 50-50। 2 ओवर 26 रन और 2 ओवर में 26 चाहिए। लेकिन प्लस पॉइंट ये है चिरोबा कोन बी के सामने कि उनके 9 विकेट बाकी हैं। तो कौन बनेगा विजेता, आइए सुनते हैं आज सुबह की सत्र में एक वो कमेंटेटर जिन्होंने अपना एक अलग अंदाज बनाया, वॉइस ऑफ वाकलन ओमकार शेट्टी। थैंक यू सो मच
सिद्दीकजी भावे सर 2 ओव्हर मध्ये 26 आलेत आणि 2 ओव्हर मध्ये अजून 26 करायचे आहेत. अर्धलक्ष पार झालंय ते म्हणजेच टीम चेरोबा कोन बी साठी. चेरोबा कोन म्हटलं तर अनेक चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करण्यासाठी हा संघ जाणला जातो. बट असं नेहमीच आपण उल्लेख करतो ना, ज्यावेळी दापोडे संघ त्यांच्या घरच्या मैदानावरती खेळतो, जसं ऑस्ट्रेलियामध्ये भारताला भारतामध्ये, तसं दापोडे संघाला दापोडेमध्ये हरवणं हे देखील एक चॅलेंज असेल. निलेश मात्रे थोडंसं लवकर बाद झाला. एक मोठ्या मॅच मध्ये त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर मोठ्या होत्या शिरोबा कोनच्या समर्थकांना. पण नंतर डाव सावरत असताना दिनेश काय बॅटिंग करतो या मॅच मध्ये. 2 चौकार 1 षटकार इंडिव्हिज्युअल 18 वरती बॅटिंग करत असताना आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं आणि या मॅचचं प्रतिबिंब असणारं एक निर्णायक षटक घेऊन सज्ज होतं बॉलर प्रितेश पाटील. पूर्ण भिवंडीचं लक्ष लागलंय आरडी ट्रॉफीकडे आणि भावे सरांच्या भाषेत म्हणायचं झालं तर पुरे भिवंडी में हवा चल रही है आरडी की. कारण काल चॅम्पियन देखील झाला अग्रिराजा पोगाव क्रिकेट स्पर्धेचा सिटी क्रिकेटमध्ये. दीपेश माई अर्थातच ज्या टीमचा कॅप्टन आहे तो आरडी संघ आणि ज्या टीमचे फ्रँचाइज आहेत सन्माननीय विनोद अशोक पाटील साहेब. प्रितेश आणि त्याच्यासमोर बॅटिंगसाठी सज्ज फलंदाज हेमंत कराळे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल प्रितेशचा आडवा बॅटनं पाठवत असताना अलॉंग द कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं झालंय आणि 2 धावा सहज कंप्लीट देखील केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल 28. येणारी प्रत्येक एकेरी धाव जी या मॅच मध्ये एक्स्ट्रा खर्च होईल त्याची किंमत शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला मोजावी लागेल. प्रितेश तयार. यावी बॉल चांगला पडल्यानंतर गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बहुत खूबसूरत गेंद, गति परिवर्तन किया था वहां पर. देखना है कि कराले से उनके समर्थक कह रहे होंगे कि कराले. ओव्हर द विकेट अजून एक सुंदर बॉल. एक वेगवान तेज तर्रा बॉलर अशी बॉलिंग करतो त्यावेळी भावे सर एकच म्हणावं लागेल हे शॉर्ट टर्मचं क्रिकेट आहे. व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन आणि त्याचाच वापर प्रितेश पाटील करतोय. देखिए प्रीतेश के पास कम उम्र में काफ़ी तजर्बा हो गया और उनको पता है कि इस स्थिति में जब बैट्समैन अटैकिंग खेल रहा हो तो क्या करना चाहिए. गति परिवर्तन कर रहे हैं, गेंदों को घुमा रहे हैं और यही कारण है कि दिनेश भुईर समझाने गए कराले को. कारण एक बॉल अगदी महत्वाचा आहे. षटकातील चौथा चेंडू यावी फुल टॉस बीमर चूक झाली आहे प्रितेश कडनं आणि बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 1 बाउन्स चेंडू फील्ड झालाय आणि स्ट्राईक का घेतली नाही याचं देखील नक्कीच उत्तर देईल Yes. कारण येणारा बॉल फ्री हिट आहे. मास्टर माइंड ये क्लास अंपायरिंग है. दोनों अंपायर के जो हाथ थे वो एक साथ बाहर आ गए. फ्री हिट, ये रहती क्लास अंपायरिंग. आणि याचंच तर नाव जावेद फरीद आणि संजय सावंत सर आहे. फ्रीटचा बॉल आणि ते फटका तर चांगला सजवला. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं. रन्स मिळेल 1. फ्रीटच्या बॉल वरती भावे सर मोठा फटका येणं कुठेतरी गरजेचं होतं कारण इथे तुम्हाला संधी होती प्रितेश वरती आक्रमण करण्याची. देखिए दिनेश खेलना चाहते थे, कवर की तरफ गेंद चली गई एक्स्ट्रा कवर में. आणि टीमची टोटल एक सिंगलनं पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती धावा 31 धावा बनवायच्यात 52 म्हणजे अजून 21 धावेची गरज आहे. इथे बॉल सुंदर आहे. हेमंत कराळेला कुठेतरी आता टार्गेट केलंय ते म्हणजेच बॉलर प्रितेश पाटीलनं जेव्हा तो बासमन स्ट्रायकर एंडला येतो त्याच्यासमोर एक चांगली बॉलिंग होत असताना आणि प्रितेशचं षटक आपण पाहिलं तर म्हणूनच म्हणालो 2 ओव्हरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त रन बनवण्याचा प्रयत्न करा कारण नंतर प्रितेशचं षटक बाकी आहे जे कधी पुनरागमन करून देऊ शकतं दापोडे क्रिकेट संघाला. ग्रेट बॉलिंग. अपील लंपास केडे आणि फलंदाज तिथे बोल्ड झाला. जावं लागेल माघारी आणि काय कमबॅक केलं. काय म्हणाल सर प्रितेश पाटील बद्दल ज्यावेळी ॲज यंगस्टर मध्ये वर्णी लागली आणि सध्याच्या घडीला टीम मधला सगळ्यात महत्वाचा एखादा पार्ट एखादा प्लेअर असतो ज्याला आपण बॅकबोन म्हणतो आणि सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो की प्रितेश पाटील आहे ना अशा अनेक संकटातून सातत्यपूर्ण बाहेर काढतोय आणि विजयाचा आनंद काय असतोय हे दापोडे संघाला अगदी कमी वयामध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडताना प्रितेश पाटील. देखिए ओमकार शेट्टी, प्रीतेश पाटिल पिछले 2-3 साल से सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट के बहुत फोकस चेहरे हैं.
इस सीज़न में एसपी दापोटे के लिए वो खेल रहे हैं। और मुझे याद है जॉली ट्रॉफी जो पिछला हुआ था उसमें उन्होंने बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी की थी, लेकिन जब लोकल क्रिकेट चलता है यानी ग्रामीण क्रिकेट चलता है बीसीए का, तो गेंदबाजी भी करते हैं। उनको पता था ये जो ओवर है, ये ओवर में मैच कहीं भी जा सकता है। क्या बॉलिंग की उन्होंने, 5 रन दिए, 1 विकेट लिया। अब एक ओवर जीतने के लिए जो रन है वो है 21, एक ही चारा रह गया है दिनेश भोईर और उनकी टीम के पास एक ही रास्ता, डू और डाय। करो या मरो, सध्या तरी ही स्थिती आहे. मग एकच म्हणेल, अजूनही मॅच संपली नाही आहे आणि दिनेश भोईर मैदानामध्ये आहे, त्यामुळे काही लाईन्स नक्कीच म्हणेल मंजिल मिले ना मिले, ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें, ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है यारो, वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल टीम चिरबकून बी वीर तानाजी दापोडे से लढना सीख लो. फाइट टू फिनिश या मॅच मध्ये भरपूर गरजेचं आहे टीम चिरोबकोनसाठी, कारण जे कमबॅक हवं होतं ते मिळवून दिलं. बॉलर प्रितेशनं रन्स खर्च केला 5. इथे कमीत कमी सर 8 ते 10 धावा जरी आल्या असत्या ना, आपण म्हणालो असतो की मॅच बॅलन्स आहे, पण प्रितेशने खर्च केला 5. त्यामुळे सध्या जर आपण या मॅचचं नक्की चित्र पाहिलं तर 70-30 सध्या तरी असंच पाहायला मिळत आहे. पण सुरुवातीचे जे 2 चेंडू आहेत ना भावे सर, ते अगदी महत्त्वाचे असतील या मॅचमध्ये, कारण भिवंडी क्रिकेट म्हटलं तर स्लॉग ओव्हर काही घडतं. फलंदाज अगदी जिंकण्याच्या ईर्षेनं पेटून उठताना पाहायला मिळतात. आणि तुमच्या 27 वर्षामध्ये तुम्ही अशा अनेक मॅचेस पाहिल्या असतील ज्या हारता हारता एखादा फलंदाज इतिहास रचताना आपल्या संघाला, आपल्या गावाला जिंकून देतो. देखिए एक प्लस पॉइंट है चेरोबा कौन बी के पास के दिनेश भोईर के पास स्ट्राइक है। इस तरह के लक्ष्य जब पूरे होते हैं जब आप पहली या दूसरी गेंद पे बड़ा स्ट्रोक लगाते हैं। हर्षद चौधरी को लाया है जिन्होंने बल्लेबाजी करके टीम की नैया को संभाला था, 26 रन बनाए थे। सामना करेंगे दिनेश, 33 रन बनाए थे। बॉलर सज्ज होईल हर्षद चौधरी. अगदी ज्यावेळी संघ कठीण परिस्थितीमध्ये होता त्यावेळी हर्षदनं डाव सावरला बॅटिंग मध्ये, आणि आता त्याच हर्षद समोर 21 धावा करायच्यात. चेंडू जातो अगदी डीप मध्ये लॉंग ऑनला, आणि आता स्ट्राईक पासून लांब राहावं लागेल, ते म्हणजेच दिनेश भोईरला, जो एक अनुभवी खेळाडू होता. अशा काळामध्ये त्याची गरज नक्कीच होती टीम चिरोबाकून बी संघाला. बहुत खूबसूरत गेंद थी, ऑफ स्टंप पे फुलर लेंथ की गेंद थी, मजबूर किया वहां पर कारपेट ड्राइव के लिए। हर्षद चौधरी के लिए फील्ड को थोड़ा सा सजाया जा रहा है। कमाल की बॉलिंग कर रहे हैं पिछले 2 ओवर से दापोटे के गेंदबाज। पहिल्या षटकामध्ये रन्स अगदी कमी आल्या, तिथे विकेट देखील गेली. नंतर कमबॅक झालं, 18 आल्या, नंतर फक्त 5 धावा, आणि ते सामना थोडासा पलटला वीर तानाजी दापोडे संघाच्या बाजूनं. लोवर फुल टॉस, व्यवस्थित चेंडू बॅट वरती आला नाहीये, मेल फक्त 1 सिंगल. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात 19 धावा. 6 बॉल 21 रनची गरज होती. सुरुवातीचे 2 बॉल अगदी आपण म्हणू शकतो की गोलंदाज हर्षद चौधरीच्या नावावरती, आणि आता जे 4 बॉल शिल्लक आहेत त्यामध्ये 19 धावा करायच्या असतील तर आता गोलंदाजावरती तुटून पडावं लागेल या मॅच मध्ये, कारण या मैदानावरती सर टार्गेट चेस होत आहे. फक्त फलंदाजी तुमच्याकडे खोलवर असायला हवी, तुमची क्षमता, तुमची गुणवत्ता तुम्ही सिद्ध करायला हवी. पण या मैदानावरचा घरचा संघ खेळतो होम ग्राउंडवरती वीर तानाजी दापोडे. या मैदानावरच्या उन्हीधुनी प्लस अँड मायनस पॉइंट या संघाला अगदी चांगल्या माहिती आहेत, त्यामुळे त्या टीमला हरवणं हे देखील चॅलेंज असेल प्रत्येक संघासमोर. हर्षद चौधरीचा अगदी महत्वाचा हा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट दिनेश पाटील चेंडूला उचलून फेक करेल, मिळतीये फक्त 1च धाव, म्हणजे 3 बॉल मध्ये आले 3 सिंगल, आणि आता समीकरण उरलाय 3 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. 3 बॉल 18 रनची गरज. फिल्डिंग मध्ये काहीशे चेंजेस इथे घडून आणत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत टीम वीर तानाजी दापोडे, प्रितेश पाटील, एक युवा यंगस्टर, आणि युवा जोश काय असतो ते भिवंडी क्रिकेटला सातत्यानं दाखवत असताना हे नाव दापोडे क्रिकेटचा गौरव नक्कीच वाढवत आहे. म्हणूनच या खेळाडूला म्हटलं जातं दापोडे गौरव प्रितेश पाटील.
आता मॅच अजूनही संपली नाही. या 3 बॉल 18 करायच्यात. अशाच रणनीतीशी जाणलं जातं टीम दापोडेला. समोरच्या बॅट्समन वरती दबाव निर्माण करत टीमला प्रेशराईज करणं, कारण क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव आहे दिनेश देखिए, पाटील, राजन पाटील यांच्याकडे. मेरा अपना मानना है एक से बढ़ के एक खिलाड़ी, लेकिन ये पूरा मैच हर्षद चौधरी के आजू बाजू घुमाए, क्योंकि प्रीतेश जल्दी आउट हुए, दिनेश जल्दी आउट हुए, 33 रनों की बारी खेली, आखिरी ओवर उनके हाथ में दिया, 3 अच्छी गेंदें कर चुके, स्लिप पॉइंट लगा दिया गया है. आणि 3 बॉल 18 ची गरज आहे. यावी फटका अलॉंग द कार्पेट जाईल, म्हणजे स्वप्न लांब जातील टीम चिरोबकोन बी संघाची. आणि आता मॅच मध्ये फक्त ऑफच्या रिक्ता इथे शिल्लक आहे, कारण आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. 2 चेंडूमध्ये 17, 4 बॉल वरती फक्त 4 सिंगल आणि बॅटिंग करत असताना 33 धावेची एक उपयुक्त आणि विस्फोटक खेळी हर्षद चौधरीच्या बॅट मधून पाहायला मिळाली आणि म्हणूनच 52 धावेचं लक्ष्य साकारू शकला. आणि ते रोखताना गोलंदाजी देखील अगदी दर्जेदार करत असताना टीम वीर तानाजी दापोडे. ओव्हर द विकेट. यावी फटका चांगल्या, उशीर जरी झाला असला तरी संघर्ष कुठेतरी करत असताना चेरोबाकोन बी संघ बॉल भिरकावून दिलाय सीमारेषा पार. इथं मोठा फटका दिनेश भोईरच्या बॅट मधून षटकार. एक बॉल 11 रनची गरज आहे. ओव्हर द विकेट. आणि बॉल पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे 6 धावेनं पराभव इथे स्वीकारावा लागला, तो म्हणजे टीम चेरोबकोन बी संघाला. हार्ड लक दिनेश भोईर, निलेश म्हात्रे आणि टीम चेरोबकोन बी. आणि अभिनंदन आपण करूया वीर तानाजी दापोडे ए क्रिकेट संघाचं. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच वळणार आहोत. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच खेळाडू असेल हर्षद चौधरी. 33 धावेची एक विस्फोटक आणि झुंजार खेळी